दत्त जयंती निमित्त अक्कलकोटसह ठिकठिकाणच्या दत्त मंदिरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। दत्त मंदिरात दर्शनासाठी भल्या पहाटेपासूनच भक्तांच्या रांगा लागल्या आहेत। दत्त जयंती निमित्त शिर्डीतील साईबाबांच्या मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी अलोट गर्दी केली आहे। साईंच्या शिर्डीत साईबाबासमोर भक्त पोहोचलेले आहे। साई नामासोबतच दत्त नामाचा जयघोष दुमदुमत असून मंदिर परिसराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे। तसंच हजारो भाविक मोठ्या संख्येने पायी पालख्या घेऊन शिर्डीत पोहोचलेत। जळगाव शहरातील कांचननगर येथे दत्त जयंतीच्या पूर्वसंध्येला जागृत गुरुदत्त देवस्थानतर्फे भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आलं। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराचा जयघोष करण्यात आला। या भव्य शोभायात्रेमध्ये पारंपरिक वेशभूषा परिधान करत भक्तांनी सहभाग नोंदवलाय। तसंच ढोल ताशांच्या गजरात यावेळी नागरिकांनी ठेका धरला। येवला शहरातील महामृत्युंजय मंदिरामध्ये दत्त जयंती निमित्त अत्यंत आकर्षक अशी श्री दत्तांची मनोहारी रांगोळी काढण्यात आली आहे। मंदिरातील नंदीभोवती रंग, फुलं आणि नैसर्गिक पदार्थांचा सुयोग्य वापर करून बनवलेल्या या रांगोळीनं भाविकांचं लक्ष वेधलंय। तसंच सकाळपासून दर्शनासाठी भाविकांची गर्दी होते आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील नृसिंहवाडी येथे दत्त मंदिरात दत्त जयंती निमित्त भाविकांची गर्दी झाली आहे। पहाटेपासून मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत आहेत। तर दत्त जयंती निमित्त दत्त मंदिरात जन्मकाळ सोहळा देखील सायंकाळी साजरा होईल। श्री दत्त जयंती निमित्त उमरगा शहरातील दत्त मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होताना पाहायला मिळते आहे। भंडारा जिल्ह्यात आधारभूत किंमत धान खरेदी अंतर्गत शेतकरी नोंदणीची मुदत 15 डिसेंबर पर्यंत वाढवण्यात आली आहे। याचा फायदा अद्याप नोंदणीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना होईल। आधारभूत किमतीत धान विक्री करण्यासाठी ही नोंदणी बंधनकारक असल्याने शेतकऱ्यांनी केंद्रावर जाऊन नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा पणन अधिकारी यांनी केले आहे। धुळ्यात कडाक्याच्या थंडीमुळे जनजीवन विस्कळीत झालंय। जिल्ह्यात तापमानाचा पारा 8.7 अंशांपर्यंत खाली आल्यामुळे पशुपालक चिंतेत सापडले। या शीतलहरीमध्ये जनावरांची विशेष काळजी पशुपालकांना घ्यावी लागते। अहिल्यानगर जिल्ह्यात थंडीची लाट तीव्र झाली आहे। गेल्या 2 दिवसांपासून तापमानात लक्षणीय घट झाली। वाढत्या थंडीपासून बचावासाठी नागरिकांनी जागोजागी शेकोट्या पेटवल्या आहेत। हवामान खात्याने राज्यात थंडीच्या लाटेचा इशारा दिल्याने येत्या काही दिवसात जिल्ह्यात थंडीचा जोर कायम राहील। गोंदियाच्या सालेकसा नगरपंचायतीमध्ये ईव्हीएम छेडछाड प्रकरणात निवडणूक आयोगाला अहवाल पाठवलेला आहे। त्यानुसार कारवाई होईल अशी माहिती उपजिल्हाधिकारी मिनाज मुल्ला यांनी केलेली आहे। तर निवडणूक अधिकाऱ्यांवर आणि उपविभागीय अधिकाऱ्यांवर खटला दाखल करण्याची मागणी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली। चिपळूण तालुक्यातील मौजे तनाली रामवाडी येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याची वनविभागाने सुखरूप सुटका केली। बिबट्याला विहिरीतून बाहेर काढून नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी 1 तासाची कसरत करावी लागली। संभाजीनगर जिल्ह्यात टीईटी विरोधात शुक्रवारी 3000 शाळा बंद राहणार आहे। टीईटी अनिवार्य करू नये या मुख्य मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट महामोर्चा काढण्यात येईल। त्यामुळे जिल्हाभरातील 3000हून अधिक जिल्हा परिषदांच्या तसेच खासगी शाळा बंद राहतील। वाळूज महानगर परिसरातील शिवराई फाट्याजवळ भरधाव दुचाकीने महिलेला धडक दिली। या भीषण अपघातात महिलेचा दुर्दैवी मृत्यू झालाय। वाळूज पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली। पुढील तपास पोलीस करतायत। इंडिगोचे मुंबईचे सकाळचे आणि रात्रीचे विमान बुधवारी रद्द करण्यात आले। तर मंगळवारी मध्यरात्रीपर्यंत ताटकळवल्यानंतर रद्द केलेल्या विमानातील प्रवाशांची बुधवारी सकाळी प्रवासाची सोय करण्यात आली। मंगळवारी मुंबईहून छत्रपती संभाजीनगरला येणारे प्रवासी तब्बल 12 तासानंतर शहरात पोहोचले। लातूरमध्ये केंद्र सरकारच्या 4 लेबर कोड कायद्यांना कामगार संघटनांनी विरोध केलाय। या कायद्यामुळे असंघटित असुरक्षित कामगारांची संख्या वाढणार आहे। त्यामुळे हे कायदे रद्द करण्यात यावे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा कामगार संघटनांनी सरकारला दिलाय।
रेणापूर नगरपंचायतीच्या निवडणुकीला राज्य निवडणूक आयोगानं अचानक स्थगिती दिल्याच्या निषेधार्थ रेणापूर शहरात कडकडीत बंद पाळण्यात येतोय। राज्य निवडणूक आयोगाचा महाविकास आघाडीकडून निषेध करण्यात आला असून व्यापाऱ्यांनीही बाजारपेठ बंद ठेवून आयोगाचा निषेध व्यक्त केला आहे। सोलापुरात ट्रॅफिक पोलिसांची सरस्वती चौकातील मानवतेचा प्रसंग नुकताच समोर आला। ट्रॅफिक पोलिसांनी कर्तव्य बजावताना अपंग नागरिकाला मदत करत एक नवा आदर्श ठेवलाय। या मदतीनंतर सोलापूर ट्रॅफिक पोलिसांच्या कामाचं नागरिकांकडून कौतुक केलं जात आहे। संभाजीनगरात एप्रिल ते नोव्हेंबर 2025 या 8 महिन्यात 38 बालविवाह रोखण्यात प्रशासनाला यश आलंय, तर संबंधित 7 कुटुंबावर गुन्हे दाखल करण्यात आले। पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या बालविवाह मुक्त भारत या प्रकल्पाला नुकतंच 1 वर्ष पूर्ण झालं। याच पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनानं विशेष मोहीम हाती घेतली आहे। निफाड तालुक्यातील देवगाव येथे पिंजऱ्यामध्ये 3 बिबटे जेरबंद करण्यात आले होते, तर वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले। देवगाव परिसरात आणखी काही बिबटे असण्याची शक्यता आहे, त्यामुळे निफाड तालुका बिबट्यांचा हॉटस्पॉट ठरलाय। छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीची घोषणा अद्याप झालेली नसली तरी प्रशासनानं तयारी सुरू केली आहे। यावेळी शहरात एकूण 1544 मतदान केंद्र उभारण्यात येणार आहेत। महापालिकेच्या अर्थसंकल्पात निधीची आधीच तरतूद करण्यात आली आहे। यात कर्मचाऱ्यांचा भत्ता, पोलीस बंदोबस्त आणि स्ट्रॉंग रूमच्या व्यवस्थेचाही समावेश आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओंकार हत्तीला नैसर्गिक अधिवासातच ठेवण्याचा निर्णय उच्चाधिकारी समितीनं कायम ठेवला। या निर्णयामुळे ओंकार हत्तीच्या रक्षणासाठी लढणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय। सध्या ओंकार गोवा येथील तोरसे येथे गेल्या 2 दिवसांपासून आहे। ओंकार हत्तीला महाराष्ट्रातील सरकारी पुनर्वसन केंद्रात ठेवायचं की सुरक्षित सुविधेत ठेवायचं याचा अंतिम निर्णय 2 आठवड्यांमध्ये दिला जाईल।